वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः। ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा। देवाय तस्मै नमः, देवाय तस्मै नमः। जय श्री कृष्ण। आज 30 ऑक्टोबर सोमवार। आता हा महिना संपत आला आणि योगायोगानं आपला 9वा अध्याय पण संपत आला। तर आता नव्या अध्यायासाठी सगळ्यांना शुभेच्छा। जे नव्याने कोणी जॉईन झाले असतील त्यांचं स्वागत आणि मनापासून या आता 9व्या अध्यायाचं जरा चिंतन करूया। आज भगवंतांनी जे कालचे परवाचे 2 श्लोक घाईघाईत घेतले होते आपण, त्याची समश्लोकी आणि त्याचा अर्थ थोडा पुन्हा एकदा समजून घेऊया। किं पुनर्ब्राह्मणः पुण्या भक्ता राजर्षयस्तथा अनित्यमसुखं लोकम इमं प्राप्य भजस्व मां। काय म्हणतात भगवंत? किम म्हणजे काय, पुनः म्हणजे पुन्हा, ब्राह्मणाः कसे आहेत ब्राह्मण? पुण्याः पुण्यशील ब्राह्मण। तसंच राजर्षयः तथा, राजर्षयः भक्ताः म्हणजे राजर्षी असे भक्तजन आणि पुण्यशील असे ब्राह्मण। किम म्हणजे त्यांच्याबद्दल काय सांगावं? खालच्या ओळीला अनित्यम असुखम लोकम इमम असे 2 संधी आहेत। तर अनित्यम म्हणजे क्षणभंगूर आणि असुख म्हणजे सुखरहित, म्हणून सुखरहित आणि क्षणभंगूर असं इमम लोकमच्या पुढे एक संधी आहे इमम। इमम लोकम म्हणजे हे मनुष्य शरीर। इथं लोकचा अर्थ मनुष्य शरीर किंवा मनुष्य लोक। प्राप्य माम भजस्व, मनुष्य शरीर प्राप्त झाल्यावर माझं भजन कर। भगवंत आपल्याला सांगतायत की हे अनित्य असुख म्हणजे क्षणभंगूर असं जे मनुष्य शरीर आहे ते प्राप्त झाल्यावर तू माझं भजन कर। पुन्हा एकदा सगळ्या श्लोकाचा अर्थ बघा की जे पुण्यशील ब्राह्मण आहेत, राजर्षी भक्तजन आहेत, ते मला शरण येऊन परमगतीला प्राप्त होतात। का बरं? हे काही सांगायला पाहिजे का? म्हणून तू सुखरहित आणि नाशवंत अशा या मनुष्य शरीराला प्राप्त होऊन नेहमी माझंच भजन कर। इथं एक शब्द फार मनापासून समजून घ्यायचा आहे। राजर्षी हा जो शब्द वापरलेला आहे हा दोघांना उपयोग आहे। राजांमधले ऋषी ते राजर्षी आणि ऋषींमधले जे राजे तेही राजर्षी। म्हणजे राजानं कसं वागायचं आहे? ऋषींसारखं वागायचं, आणि ऋषींनी कसं वागायचं आहे? राजांसारखं, म्हणजे त्यातले श्रेष्ठ, पूर्ण संयमी, विरक्त, सगळ्या जगाचे जगाचं कल्याण करण्याची इच्छा असणारे, कल्याण होण्याची इच्छा असणारे, म्हणून त्यांना राजर्षी, आणि तेही माझ्या गतीला प्राप्त होतात। तसं राजांमधले जे ऋषींसारखे आहेत, आता मागे मी तुम्हाला सांगितलं की नाही लक्षात नाही, दुष्यंत राजा हा ज्या वेळेला कण्व ऋषींच्या आश्रमात येतो त्यावेळेला दोघांचं बघा की ते राजापर्यंत पोहोचायला लागलेत, तर राजा स्वतःच्या आसनावरून उठून त्यांना येऊन नमस्कार करतो।
म्हणजे राजानं अहंकार बाजूला ठेवून ऋषींपुढे नतमस्तक व्हायचं असतं. आणि ऋषींनी स्वतःच्या वैराग्याचा किंवा संयमाचा फार आढेवेढे न घेता राजापुढे नतमस्तक, म्हणजे त्याला मान द्यायचा असतो. कारण राजा हा सगळ्यांचं कल्याण करणार आहे. तर असं जे आहे, तर हे दोघंही परमगतीला प्राप्त होतात. कारण का, की मनुष्य जन्माला आल्यानंतर हा देह कसा आहे, सुखरहित आहे, नाशवंत आहे. आणि म्हणून माझंच नेहमी भजन कर, असं भगवंतांनी फक्त अर्जुनाला सांगितलेलं नाही, तर आपल्या सगळ्यांना सांगितलेलं. म्हणून नेहमी लोक म्हणतात ना, की 84 लक्ष योनीतून फिरून फिरून आपल्याला हा मनुष्य देह जो मिळालेला आहे, त्याचं कल्याण करायचं आहे. आणि ते करण्यासाठी तर आपण भगवंताचं स्मरण आणि चिंतन करायचं आहे, हे महत्त्वाचं आहे. आता बघूया विनोबा काय म्हणतात. तेथे ब्रह्मर्षी राजर्षी ह्यांची गोष्ट कशासती, भजतू आलास लोकी दुःखद नश्वर, भजतू आलास लोकी दुःखद नश्वर. ह्या लोकी नश्वर अशा लोकी आलेला आहेस आणि त्यामुळं दुःखद. बघा, माणसाच्या आयुष्यामध्ये किंवा कुठल्याही प्राण्याच्या आयुष्यामध्ये सुखापेक्षा दुःखच जास्त येतं की नाही. पण तरीसुद्धा आपण सुख मिळावं म्हणून धडपडत राहतो आणि सुख करता करता कधी कधी दुःखच पदरात येतं. पण तरीसुद्धा माणसाला वाटतं का, की आता दुःख येते त्यापेक्षा आपण भगवंताचं स्मरण करूया. पुन्हा माणूस सुखाच्यासाठी धडपडत राहतो. तेच जर भगवंताच्यासाठी आपण धडपडत राहिलो, त्याला प्राप्त करून घेतलं, तर आपल्यालासुद्धा राजर्षी आणि ब्रह्मर्षींप्रमाणे पुण्यलोक किंवा परमधाम प्राप्त होईल, परमश्रेष्ठ गती प्राप्त होईल. संत तुकाराम म्हणतात, पुण्य ब्राह्मण राजर्षी गाधी जामदग्न ऋषी, त्याचे कायसे नवल आहे मोक्ष चवरडील. अनित्य दुःख मृत्युलोकी फळ हेच गा अवलोकी, माते पार्थिवा भजावे तुकया ऐसे उद्धरावे. म्हणजे सगळ्यांनी आपला उद्धार करून घ्यायचा असेल तर भगवंताला भजलं पाहिजे. वामन पंडित म्हणतात, पुण्य ब्राह्मण राजर्षी यांचे नवल कायसे या दुःखा, मृत्युलोकी तू पावसी भजता मज. आता कीर्तने म्हणतात, तैसे ब्राह्मण शुद्ध भक्त अथवा राजर्षी जे निश्चित, त्यांची गोष्ट कशास सांगू सहजी, तो मला पावती. झाला प्राप्त अनित्य दुःखद असा, हा लोक पार्था तुला. माते यास्तव तू सदैव भजुनी, मद्रूप हो निर्मला. स्वच्छ हो. आजच भागवत पुराणातलं पण वाचत होते, की त्या ऋषींनी आईला सांगितलेलं आहे, कपिल मुनींनी, की पहिलं आपण मन स्वच्छ करायचं, चित्तातले सगळे विकार आहेत ते नाहीसे करायचे आणि शांत करायचं. आणि ते झालं तरच भगवंताची आपल्याला आराधना, पूजा किंवा भक्ती ही करता येते. मनामध्ये जर हे 100 विकार असतील, सगळे विकार असतील, अनेक द्वंद्व असतील, तर आपण ते करू शकत नाही. म्हणून स्वच्छ हो, निर्मल हो. पुण्यात अनंततने म्हणतात, पुण्यात्मे द्विजभक्त राज मगते, राजर्षी शत्रुंजया, होतील प्रिय काय हे पुनरपी, व्हावेची सांगावया. लाधे नश्वर दुःखदायक जरी, पार्था तुला जन्म हा, यासाठी भज तू निरंतर मला. सर्वेश जो मी महान असा सर्वेश्वर आहे, आणि तुला जरी हा पुन्हा पुन्हा मनुष्यलोक मिळाला तरीसुद्धा तू माझंच भजन कर. मारुलकर म्हणतात, मग पुण्यकर्मी विप्रही, ऋषीजन तरतील सांगणे काय, अनित्य दुःखद लोकी, जन्म तुझा म्हणून भक्त तू होय. डॉक्टर खैर म्हणतात,
ब्रह्मर्षी राजर्षी भक्तीने होत मुक्त निशंक. माझाची घेई आश्रय नश्वर दुःख प्रधान हा लोक. हा नश्वर आहे, दुःखद आहे आणि पण प्रधान आहे, महत्त्वाचा आहे. इतर लोकांपेक्षा मनुष्यलोक हा श्रेष्ठ आहे. जरी तिथं दुःख मिळत असतील, जरी हे होत असेल, तरीसुद्धा त्याच्यामुळं दुःखी होण्यापेक्षा त्याच्यातला उपाय शोधून काढायचा आणि भगवंताचं फक्त नामस्मरण, भगवंताची भक्ती करायची. आता शंकराचार्य काय म्हणतात बघा, पुन्हा जे पुण्ययोनी ब्राह्मण आहेत, पुण्य श्लोक किंवा पुण्ययोनी ब्राह्मण आहेत आणि जे राजर्षी भक्त आहेत, त्यांच्याबद्दल अधिक काय सांगावं. जो राजा आहे आणि ऋषी देखील आहे त्याला राजर्षी म्हणतात. मी आत्ता तेच सांगितलं होतं. तू आता अनित्य, क्षणभंगूर आणि सुखरहित मनुष्य लोकात जन्माला येऊन परमपुरुषार्थ साधनरूप मनुष्य शरीर धारण करून माझी परमेश्वराचीच भक्ती कर, सेवा कर. आणि ही भक्ती करायला आपण लहानपणापासूनच मुलांवर संस्कार करायला पाहिजे. लोक काय म्हणतात, अहो खेळायचं वय आहे, खेळू देत. पण पूर्वीचे 8वा दिवस पहाटेच्या वेळेला मनाचे श्लोक असं तसं सगळं म्हणून घ्यायचे. त्याच्यानंतर संध्याकाळी शुभं करोती, रामरक्षा, जेवढं म्हणून त्यावेळेला, आणि सगळं अभ्यासातलं पण हे सगळं मुलांकडून रटलं जायचं, म्हटलं जायचं आणि ती गोडी लागायची. आत्तासुद्धा शाळांमधून एक चांगलं आहे की भगवद्गीतेचा अध्याय, रामरक्षा, भीमरूपी, हनुमान चालिसा असं सगळं सांगून घेतलं की लहान वयापासून वळण लागलं की मग आपल्याला तेच करत राहावं वाटतं. त्याच्यामध्ये अधिक गोडी वाटत राहते आणि म्हणून ती सोडायची नाही. किंवा आपल्याला असं वाटतं आता काय आम्ही मोठे झालो. पण आता माझा म्हणलं ना परवा की माझा नातू आला होता, पण त्यालासुद्धा मी म्हटलं की रोज सकाळच्या वेळेला काहीतरी आपलं देवाचं मंत्र म्हणा, श्लोक म्हणा, हे रोजचं नियमित ठेवायचं. संध्याकाळच्या वेळेला ठेवायचं नाही. तुम्हाला दिवसभर कॉलेज आहे, बाकीचे व्याप असतात, प्रोजेक्ट असतात, प्रॅक्टिकल्स असतात, ते सगळं करायचं. पण ते करतानासुद्धा आपण भगवंताचं स्मरण हे सतत ठेवलं पाहिजे. मी करतोय, माझ्यामुळं सगळं होतं आहे, ही भावना काढून टाकली की मग आपल्याला परमपद प्राप्त होणार. आता पुढचा एक श्लोक घेऊया, शेवटचा. आता तेच सांगते की जसं म्हणलं पाहिजेल आहे तसंच पूर्वीच्या काळी काय करायचे, वयाच्या 8व्या वर्षी उपनयन किंवा मुंज झाल्यानंतर 25 वर्षापर्यंत अजूनही ज्या वेद पाठशाळा आहेत तिथं परवाही मी सांगितलं होतं की वेदांत, व्याकरण, न्याय, मीमांसा असे सगळी शास्त्र, धर्मग्रंथांचं पठण, अध्ययन हे सगळं करायचं. स्वतः ते ग्रंथ लिहून काढायचे आणि मुखोद्गत करायचे. एवढं प्रचंड काम त्यावेळेला करत होते. म्हणजे दिवसातला फक्त झोपेचा 5-6 तास वेळ सोडला तर अखंड त्या ह्याच्यामध्येच माणसांनी मग्न राहायचं, त्यामध्येच रमून जायचं. आणि हे सगळं ब्राह्मण वर्गाने जरी ठेवलं असलं जतन करून, तरी आता सगळ्यांना तो अधिकार आहे. सगळेजण त्याच्यामध्ये मग्न होत आहेत. आणि मग सगळ्यांनी जर अशी साधना केली तर आपल्यालासुद्धा नक्कीच सद्भाग्य किंवा सज्जन्म आणि सत्पद, चांगलं पद हे प्राप्त होईल. म्हणजे सगळ्या प्राणीमात्रांमध्ये दुर्लभ असा हा नरजन्म आहे आणि तो आपल्याला प्राप्त झाल्याचं आपण काहीतरी लक्षात ठेवून आचरण केलं पाहिजे. शेवटी पुन्हा अगदी सगळ्यात महत्त्वाचा श्लोक सांगतायत बघा. अर्जुनानं आपल्याला शरण आलं पाहिजे आणि सगळ्या शरणागतीच्या स्वरूपाचं निरूपण किंवा वर्णन हे आता 34व्या श्लोकात केलेलं आहे. मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मान नमस्कुरु मामे वैश्यसी युक्त्वैवम आत्मानं मत्परायणः. मन्मना भव, याच्यात संधी फारसे नाही आहेत. मद्भक्त हा तोही संधी नाहीच आहे. माम एव एष्यसी इथं संधी आहे. आणि युक्त्वा एवम आत्मानं,
आता तू काय कर, मन मना भव, म्हणजे माझ्या ठिकाणी तुझं मन लाव. सारखं परमेश्वराचं चिंतन केलं ना तर बरोबर मन तिथेच जाणार आहे. मग हे बाहेरच्या सगळ्या भूलभुलैयामध्ये आपलं मन रमणार नाही. मद्भक्त हा भव, भव हे क्रियापद सगळीकडे घ्यायचं. माझा तू भक्त हो. आणि मद याजी भव, म्हणजे यजचा अर्थ आहे पूजन करणं, आणि माझंच पूजन करणारा हो. आणि माम नमस्कुरू, मलाच नमस्कार कर, प्रणाम कर. आणि एवम, अशा प्रकारे माम एव इष्यसी असं म्हणायचं आहे ना. तर एवम आत्मानम युक्त्वा, आत्म्याला माझ्या ठिकाणी योजून जोडून, मतपरायण म्हणजे माझ्याशीच एकरूप होऊन, माम एव इष्यसी, मलाच तू प्राप्त करून घेशील किंवा प्राप्त होशील. असा हा 34वा श्लोक या ठिकाणी झालेला आहे. त्या दिवशी घाईघाईत घेतला होता. आता थोडंसं आपण त्याचं समश्लोकी बघूया. म्हणजे भगवंतापर्यंत जाण्याचा मार्ग किती सोपा आहे की त्याचं आपलं मन तिथेच लावायचं. त्या कपिल मुनींनी सुद्धा देवहूती मातेला तेच सांगितलं, नारदांनी ध्रुवाला तेच सांगितलं की तू फक्त भगवंताचं चिंतन कर. आधी म्हणतात की नाही, तुझं वय लहान आहे, तू जरा जा, परत जा, घरी जा आणि मोठा झाल्यावर ये. पण नाही, जेव्हा तो म्हणतो की मला योग्य मार्ग दाखवा, मला चिरंतन असं पद मिळावं, कायमचं पद मिळावं, म्हणून मला योग्य मार्ग सांगावं, योग्य उपदेश करा, तेव्हा मग ते सांगतात की तुझ्या मातेनं जे सांगितलं आहे ना तेच तू कर. भगवंताचं नामस्मरण कर, भगवंताची भक्ती कर, चिंतन कर, मग तुला जे काय पाहिजे ते सगळं भगवंत देईल. तेच इथं सांगितलं आहे. मना भव मद्भक्तो, प्रेमाने ध्यास घेऊनी, यजी मज नमी मज, यजी म्हणजे यजन करणं, पूजन करणं, आणि नमी मज सतत नमस्कार, असे जोडून आत्म्यास मिळसी मज तत्पर. आणि मग आत्म्याला जोडून तू जर माझ्याशी एकरूप झालास तर तू मला ताबडतोब मिळशील किंवा मी तुझ्यापर्यंत ताबडतोब येईल. संत तुकाराम म्हणतात, आता प्रसंगांती गोष्ट तुसी एक बोलू स्पष्ट, मन ज्याचे माझ्या रूपी, भक्ती जैशा माझ्या गोपी. हे छान उदाहरण सांगितलेलं आहे की तुझं मन माझ्या रूपामध्ये ठेव. कसं? भक्ती जशी गोपींची होती, म्हणून भक्तिसूत्रामध्ये सुद्धा नारदांनी गोपींचं सतत वर्णन केलेलं की गोपी कशा सर्वस्व अर्पण केलेलं होतं. त्यांनी आपल्या मनामध्ये दुसरी एवढीशी सुद्धा जागा दुसऱ्या कशाला ठेवलेली नव्हती, फक्त भगवंताला, फक्त श्रीकृष्णाला. माझे यजन वंदन राधा प्रिय नंदसून. बघ, नंदसूना म्हणजे नंदाच्या पुत्रा, राधाप्रिय अशा परमेश्वरा, मदाश्रित चित्त असे, मज पावे तुला कैसे. माझ्या ठिकाणी तू आश्रय घेतलास तुझ्या चित्तानं की मग तुला कसं प्राप्त करायचं हे मला समजेल, म्हणजेच मी तुला लगेच प्राप्त होईल. मुक्तेश्वर म्हणतात, माझे ठाई अंतःकरण, भक्तिरूप मज अर्पण, मज उद्देशे योग करून, योजिता मज पावसी. आणि उद्धवचितघन म्हणतात, मज भक्त मनात मला, धरी सर्व क्रिया मज लागी समर्पी, सर्वभूती मज जाणून यानमी, अर्जुन हे बहुपद्धती सोपी. आता मी जे मगाशी सांगणार होते यांचं झाल्यावर सांगते. सर्वभूतात्मक मद्रूप होसील, ब्रह्मपरायण अद्वयरूपी, उद्धवचित घन सांगत से गती, पावती हे नरजे अनुतापी. तू सर्व भूतांमध्ये मला पहा. मला नमस्कार कर म्हणजे काय फक्त माझी मूर्ती घे आणि माझ्याच मूर्तीकडे बघत नमस्कार कर असं सांगायचं नाही भगवंताला. भगवंतांचं असं म्हणणं आहे की तुला जे कोणीच भेटेल, जे जे भेटे भूत मानी जे भगवंत असं म्हणलेलं आहे की नाही, तर त्याच्या ठिकाणी भगवंत मान आणि त्यालाच नमस्कार कर. म्हणून हे वारकरी बघा, लहान असो मोठे असो, सगळ्यांना
रामकृष्ण हरी, पांडुरंग, विठ्ठल असं म्हणून नमस्कार करत असत. तर तेच इथं भगवंतांनी पण सांगितलेलं आहे. आता आठवले काय म्हणतात, मद्रूपी मन ठेवी वंदी मद्भक्त हो मलाच यज, मज माझी ठेविता मन ऐसे तू शीघ्र पावशील मज. मिरजकर म्हणतात, होई मच्चित्त मद्भक्त मज याजी मजला नमी, पावसी मज युक्तात्मा मत्परायण संयमी. गडकरी म्हणतात, भक्त हो हृदयी चित्ती पूजी मज नमी मज, अशाने मिळसी माते होऊनी मत्परायण. भारती म्हणतात, मनमय मन व्हावे हो मद्भक्तच वंदुनी मला भजतू, स्थिर बुद्धी मत्परायण होई मज पावशील सहजी तू. तुझी बुद्धी मत्परायण झाली की तू लगेच मला पावशील, माझ्यापर्यंत पोहोचशील, असं पुन्हा पुन्हा सगळेजण सांगतायत. शंकराचार्य म्हणतात, तू मनमना, मनमना म्हणजे काय, माझ्यामध्येच ज्याचं मन आहे असा भक्त हो, माझंच भजन पूजन करणार हो आणि मलाच नमस्कार कर. याप्रमाणे चित्ताला माझ्यामध्ये आणून ठेवल्यावर मला शरण आलास म्हणजे मला प्राप्त झालास. असा सर्वांचा अभिप्राय असा आहे या सगळ्याचा की सर्वभूत मात्रांचा आत्मा आणि परमश्रेष्ठ अवस्था असा जो मी आत्मरूप आहे त्या मला तू प्राप्त करशील. आणि या ठिकाणी श्लोकात माम, माम पदाचा संबंध आत्मानमशी घ्यायचा आहे, म्हणजे मत्परायण असा तू होशील आणि मलाच प्राप्त करून घेशील. इति श्री आता इथं शंकराचार्यांनी जी हे दिलेली आहे पुष्पिका ती वाचती आहे. इति श्री महाभारते शतसाहस्र्यां संहितायां वैयासिक्यां भीष्मपर्वणि श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे राजविद्या राजगुह्ययोगो नाम 9मोऽध्यायः. आणि आता शंकराचार्यांनी टीका रचलेली आहे म्हणून त्यांची पण पुष्पिका आज वाचूया आपण. इति श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्यस्य श्री गोविंद भगवत पूज्यपाद शिष्यस्य श्रीमच्छंकर भगवतः कृतौ श्रीमद्भगवद्गीता भाष्ये राजविद्या राजगुह्ययोगो नाम 9मोऽध्यायः. आणि आपण नेहमी जी म्हणतो ती ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे राजविद्या राजगुह्ययोगो नाम 9मोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. हरये नमः. हरये नमः. हरये नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. त्याच्यावर ना बऱ्याच कथा आहेत, पण तू माझ्या ठिकाणी मन ठेव. बघा, परवा पण मी म्हणलं होतं की यमन नावाचा जो राग आहे त्यावेळेला ये मन म्हणजे हे मन त्या ठिकाणी ठेवलं तर आपल्याला तो राग गाता येतो. एक अकबर आणि बिरबलाची पण गोष्ट सांगितली होती का मला आठवत नाही की सांगते मी थोडक्यातच आहे. बिरबल फार तानसेन
तानसेन खूप सुंदर गायचा आणि तानसेनाला अकबर बादशाह म्हणतात की तानसेन तू इतकं सुंदर गातोस, मग तुझे गुरु तर किती छान गात असतील. तर तो म्हणतो हो खूपच सुंदर. मग म्हणे त्यांना एकदा इकडे बोलाव ना. बोलाव म्हटल्यानंतर तो म्हणतो गुरु इकडे येणार नाहीत, आपल्याला तिकडे जावं लागेल. तर म्हणतो ठीक आहे आपण जाऊ. पण तरीसुद्धा म्हणतात तुम्ही म्हणाल तेव्हा ते गाणार नाही, तेव्हा ते जेव्हा गातील तेव्हा आपल्याला ऐकावं लागेल. तरी म्हणतो अकबर ठीक आहे. मग जातात, दोघंही जातात गुरूंच्या ठिकाणी, नमस्कार करतात, नतमस्तक होतात. आणि आता असं कसं म्हणणार की तुम्ही जेव्हा तुम्ही आमच्यासाठी गा म्हणून. तर ते तिथे वाट बघत राहतात. 5-6 दिवस जातात. मग एक दिवशी गुरु काय करतात, तंबोरा काढतात आणि पहाटेच्या वेळेला, अगदी ज्याला आपण ब्राह्ममुहूर्त म्हणतो, त्यावेळेला तो तंबोरा काढून त्यांनी गायला सुरुवात केली. आणि 3 तास अखंड ते गात राहिले होते. सगळा निसर्ग त्यांच्याबरोबर अगदी एकरूप झालेला होता. मोरांनी सुद्धा नृत्य सुरू केलेलं होतं. नद्या खळखळ वाहत होत्या, त्यांच्यामध्ये एक संगीत असं जाणवत होतं. पहाटेच्या वेळेला पक्षी तर गातच असतात, पण ते सुद्धा त्यांच्या सुरात सूर मिसळत होते. आणि इतकं सुंदर ते संगीत ऐकल्यानंतर ते जेव्हा थांबले त्यावेळेला अकबर बादशाहाने त्यांना नमस्कार केला आणि मग ते निघाले तिथे. तर बिरबलाला म्हणतात की तू का नाही असं गात म्हणे, गुरु किती छान सुंदर गात आहेत. तर ते सांगतात की तुम्हाला ज्यांनी निर्माण केले, आपल्या सगळ्या जगाचा म्हणजे सहभाग जे चालवत आहेत सगळा हा कारभार, त्यांच्यासाठी ते गातात, म्हणजे भगवंतासाठी ते गातात. आणि मी जो गातो ते दरबारासाठी गातो, दरबाराला खुश ठेवण्यासाठी गातो. हा फरक आहे. म्हणून मन मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु. हे जे आहे मला त्याच्या उदाहरणातनं सहज एकदम आठवलं की जे काही करतोय ना, गाणंसुद्धा गायचं आहे ते भगवंतासाठी गायचं. काही जण खूप सुंदर म्हणजे अगदी एकरूप होऊन मनमना भव बघतो हे लक्षात ठेवून सुंदर असं गात असतात. म्हणून हा 9वा अध्याय अगदी भक्तियोगाचं एक चांगल्या प्रकारे कसं आचरण करायचं ते सांगणारे आहेत. आणि जे काय करायचं ते मनापासून कर, झडझडून कर. पहिला जिथं तुला जायचं आहे तिथं भगवंतासाठीच तू जा. तू ह्या सगळ्या विषयाच्या गराड्यात सापडलेला आहेस, पण ही आपली ओढ कमी करून कुठं जाता येईल, तर जिथपर्यंत जिथे जिथे भगवंत भेटेल, ज्या चराचरात भेटेल त्याच्या ठिकाणी तू जा. आणि म्हणून हे राजविद्या, राजगुह्य योग म्हणजे अत्यंत, राजविद्या म्हणजे विद्यांमधली राजा किंवा श्रेष्ठ विद्या, आणि गुह्यांमध्ये म्हणजे गुप्त गोष्टींमधलं आत्यंतिक गुह्य असं जे आहे ते भगवंतानी प्रेमाने उघड करून सांगितलं आहे. म्हणून या अध्यायाला राजविद्या, राजगुह्य योग म्हणतात. आणि अर्जुन अतिशय सरळ मनाचा होता, रुजू. आपण आर्जव शब्द पाहिलेला आहे इतर ठिकाणी. तर तो आर्जवी असल्यामुळं, अगदी सरळ मनाचा असल्यामुळं भगवंतांनी त्याला हे ज्ञान दिलेलं आहे. सगळं सृष्टीमध्ये जे काही अनंत रूपांनी तो नटलेला आहे हे सगळं त्यांनी त्याला पटवून दिलं आणि समजावून दिलं. आणि जे काही तुला करायचं आहे ते माझ्यासाठीच कर असं भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं आहे. अर्जुन हा एक निमित्त मात्र आहे. आपण सगळे भगवंताचेच भक्त होऊयात आणि भगवंतासाठी जेवढं आपल्याला आळवता येईल तेवढं आळवूया किंवा त्याचंसाठी सगळं करूया असे. आता मी तुम्हाला मागेही एक गोष्ट सांगितली होती, कारण पुन्हा एकदा सांगते. म्हणजे विनोबांची आई त्यांना लहानपणी ती गोष्ट सांगायची की एक आजीबाई होत्या किंवा बाई होत्या, आणि त्या काय करायच्या, जे काय काम करू ते सगळं कृष्णार्पण. मग आता पूर्वीच्या काळी म्हटलं ना, अशी मातीची घरं असायची. अजूनसुद्धा काही ठिकाणी शेणाने सारवलेली अशा अंगणापासून घरापर्यंत सगळ्या हे असतात, वास्तू असतात.
तर तिनं तो शेणगोळा करायचा. जेवण झाल्यावर खरकट अन्न उरलेलं असतं ना, सांडलेलं, तर ते त्या शेणगोळ्यात सगळं असं घोळायचं आणि तो शेणगोळा बाहेर टाकून द्यायचा असतो. पण ती काय करायची, शेणगोळा करून उठायची आणि ती टाकताना म्हणायची श्रीकृष्णार्पणमस्तु. तर बरोबर त्यांच्या समोर एक मंदिर होतं श्रीकृष्णाचं आणि त्या मंदिरातल्या मूर्तीवरच तो शेणाचा गोळा जाऊन पडायचा. आता ते शेण पडल्यानंतर त्या मूर्तीचा रंग बदलत असेल, तिला हे होत असेल, आणि म्हणून तो जो पुजारी होता तो घासून घासून ती मूर्ती अगदी स्वच्छ करायचा. शेवटी त्याला कळलं की हे कुणाचा महिमा आहे, तर ह्या समोरच्या बाईंचा महिमा. आता ती जिवंत असेपर्यंत तर काही ही मूर्ती स्वच्छ होणार नाही. योगायोग असा झाला की ती बाई एक दिवशी आजारी पडली आणि मरणाचा शेवटचा क्षण जवळ आला. तिनं मरणसुद्धा कृष्णार्पणमस्तु म्हणलेलं आहे. कृष्णार्पणमस्तु. त्याच क्षणी त्या मूर्तीचे तुकडे तुकडे झाले. पहा केवढं भगवंताचं प्रेम आहे, केवढी मनमनाभव बघतो. आता त्या बाईला न्यायला विमान आलं, कारण ती इतकी श्रेष्ठ भक्त होती. तर तिनं विमानसुद्धा कृष्णार्पणमस्तु केले आणि बरोबर विमान मंदिरावर ताडकन जाऊन आपटलेलं आहे. त्याचे सुद्धा तुकडे झाले. म्हणजे तिच्या दृष्टीनं स्वर्गसुद्धा कुचकामच आहे. तिला काही विमानातनं वगैरे जायची इच्छाच नव्हती. ती परमेश्वराशी एकरूप झालेली होती, तद्रूप झालेली होती. म्हणजे जे कर्म करू, जे काही इच्छा असेल ती फक्त कृष्णार्पण. म्हणून मद्याजी माम नमस्कुरू. जे जे करशील, जी जी कृती करशील, जी जी पूजा करशील ती सगळी मलाच उद्देशून कर, असं भगवंत सांगतायत. आणि अशी उदाहरणं आपल्याला आत्तासुद्धा दृष्टीला दिसतात. आता काही जण बघा अगदी मनाने रामनाम घेत असतात, नारायणाचं नाव घेत असतात. पण एखादा जर कोणी असा असेल की तो दुष्टकर्म करणारा असेल किंवा त्याच्यावर कोणी आघात केला तरीसुद्धा त्याचं रक्षण हे भगवंत करत असतात. त्यांनी त्या वाल्याच्या बाबतीत असं सांगितलेलं आहे की वीणेवर अंगुली फिरत आहे, मुखानं नारायण नाम चाललेलं आहे आणि मारायला धावला तरी शांती ढळत नाही, उलट प्रेमपूर्ण नेत्रांनी पाहत जायचे. असं दृश्य वाल्यानं कधी पाहिलंच नव्हतं. नारद आलेले आहेत ना, नारदांकडे पाहून तो पाहतोय. मग त्यानं आपली कुऱ्हाड पाहून पळून जाणारे किंवा अंगावर उलट हत्या करणारे, हल्ला करणारे असे लोक पाहिलेले होते. पण नारदांनी हल्लाही केला नाही किंवा ते पळूनही गेले नाहीत. ते शांत उभे राहिले होते आणि मग वाल्याची कुऱ्हाडच तिथं थांबलेली. नारदांची भुवई हल्ली नाही, ते इतके स्तब्ध राहिले होते आणि त्यांचं मधुर भजन चालूच होतं. तेव्हा नारद वाल्याला म्हणतात, का रे तुझी कुऱ्हाड थांबवलीस? त्याची कुऱ्हाड चालवण्याची हिंमतच झाली नाही. तेव्हा वाल्या म्हणतो, तुम्हाला शांत पाहिल्यावर माझी कुऱ्हाड शांत झालेली. म्हणजेच नारदांनी वाल्याचं रूपांतर करून टाकलं आणि हे रूपांतर खरं आहे की खोटं आहे हे आपल्याला पुढं माहिती आहे की त्यानं मग ते सगळं सांगितलं. आणि जेव्हा कळलं की आपल्या पापामध्ये कोणीही वाटेकरी नाही, तेव्हा नारदांच्या म्हणण्यानुसार त्यांनी भगवंताचं, त्याला राम म्हणता येत नव्हतं म्हणून त्यांनी राम 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 राम, म्हणजे त्यातसुद्धा तो राम 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 आलेला आहे आणि त्याच्या भोवती सगळं वारोळ बनलेलं आहे. आत्तासुद्धा काही लोक असे असतात की जर त्याला चांगला सद्गुरू मिळाला, चांगला एखादा सज्जन भेटला तर तो त्याच्यामध्ये सुधारणा करू शकतो आणि असाच मद्भक्त होऊ शकतो, असं भगवंत आपल्याला सांगतायत. तशी भक्ती आपल्याला करायला मिळू देत. हा महिना संपत आला आहे. उद्याला फक्त थोडंसं नवीन अध्यायाला सुरुवात करू आपण. बऱ्याच जणांनी या गीतेचं हे केलेलं आहे बघा, रूपांतरण केलेलं आहे. तसेच एक प्राचार्य रमेश भारदे शेवगावचे आहेत आणि त्यांनी पण मला दिलेलं होतं, हे ग्रंथ भेट दिलेला होता. तर तो काल मला मिळाला म्हणून मी ठरवलं 1-2 ओव्या फक्त म्हणून दाखवते आणि थांबते.
श्री भगवान म्हणाले, रहस्य मोठे सांगतो तुला, द्वेषरहित तू असशी म्हणोनी, ज्ञान विज्ञान सहित असे ते, सोडवील तुझ अशुभामधुनी. राजविद्यानी राजगुह्य हे, पवित्र उत्तम सनातन तसे, सुलभ प्रत्यक्ष धर्मपूर्ण ते, अतिसुखकारक हे ज्ञान असे. नास्तिक जन जे मार्गावरती, धर्माच्या या परंत पारे, मृत्यूचा ते रस्ता धरती, मजपाशी ना येती सारे. जे नास्तिक जन आहेत ते सुद्धा माझ्यापर्यंत येतच नाहीत, आणि अरे परंतपा या धर्माच्या मार्गावर जे आस्तिक आहेत तेच येत असतात, असं ते भारदे म्हणतायत. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं, धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.